श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज इथं मी निघालो आहे त्रिपुर सुंदरी मठामध्ये, जेथे श्री स्वामी समर्थ सारामृताचे सामूहिक पारायण आहे। त्या पारायणामध्ये मी भाग घेणार होते, त्यामुळे आम्ही इथं निघालो आहे। तर हा त्रिपुर सुंदरी मठ कुठे आहे? तर बेळगावमध्ये ओमनगरमध्ये हा त्रिपुर सुंदरी मठ आहे। जर तुम्हाला या त्रिपुर सुंदरी मठामध्ये यायचे असेल तर तुम्ही गुगलवर सुद्धा मॅपला चेक करू शकता, तुम्हाला तिथे ॲड्रेस मिळून जाईल। आणि ते स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त वेगवेगळे कार्यक्रमांचे आयोजन केले होते। तर या मठाचे इतके काय महत्त्व आहे, तर स्वामींच्या हातामध्ये जो नीलमणी होता, जी गोटी होती, ती या स्वामींच्या मठामध्ये आहे आणि इतर दिवशी त्याचे दर्शन होत नाही। या मठाविषयी मी सविस्तर एक व्हिडिओ केला आहे, तो माझ्या चॅनलवर आहे, तो मी नक्की बघा। आणि इथं मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगायले। तर इथं आता प्रगट दिनानिमित्त 7 दिवस वेगवेगळे कार्यक्रम आहेत। त्यानिमित्त स्वामींच्या पादुका आणि स्वामींच्या हातामध्ये जो नीलमणी असायचा तो दर्शनासाठी ठेवला आहे। तर इथं स्वामी सारामृताचे पारायण चालू होते आणि त्याच्यामध्ये मीही पारायणाला बसलेले स्वामी सारामृताच्या। स्वामींच्या हातातील गोटी आपल्या बेळगाव शहरामध्ये आहे, हे आपले भाग्य मानावे लागेल। ज्यांना अक्कलकोटला जाणे शक्य नाही, त्यांनी इथं येऊन स्वामींच्या हातामधील गोटीचे दर्शन आणि स्वामींच्या रक्तचंदनाच्या पादुकाचे दर्शन तुम्ही घेऊ शकता। ही आपल्या भाग्याची गोष्ट आहे आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही नक्की इथं जाऊन दर्शन घ्या। दत्तांची, एकमुखी दत्तांची मनमोहक अशी सुंदर मूर्ती आहे आणि भिंतीतून स्वामींच्या, म्हणजे जे किरण स्वामी आहेत त्यांच्या माळी गल्लीमध्ये त्यांचं जुनं घर होतं, त्या घरात भिंतीतून या स्वामींच्या पादुका बाहेर पडल्या आहेत। म्हणजे तो तिथं घट सापडला आणि त्या घटामध्ये ह्या इथं काचेमध्ये घट दिसतोय बघा, त्या घटामध्ये ह्या स्वामींच्या पादुका आणि इतर वस्तू, जो नीलमणी होता तो आणि इतर काही वस्तू त्या भिंतीला तडा जाऊन त्या भिंतीतून बाहेर पडल्या। त्या अगोदर किरण स्वामींना वरचेवर त्या भिंतीतून आवाज येत होता आणि त्यांना एक दृष्टांत देऊन स्वामींनी त्यांना सांगितले। त्यानुसार इथं या प्रथम माळी गल्लीमध्ये होत्या या पादुका, त्यानंतर आता इथं नवीन ओमनगरमध्ये नवीन घर आणि मंदिर बांधून या इथं ठेवलेल्या आहेत पादुका। आणि इतर दिवशी या दर्शनाला आपल्याला दर्शन होत नाही स्वामी समर्थांच्या पादुकांचे आणि त्या नीलमणीचे। फक्त स्वामी प्रकट दिन, गुढीपाडवा अशा सणांनाच इथं आपल्याला पादुकांचे दर्शन होऊ शकते। आणि जर आता तिथे 7 दिवस कार्यक्रम चालू आहे, तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही नक्की दर्शन घ्या आणि स्वामींचा आशीर्वाद, कृपा आशीर्वाद मिळवून घ्या। श्री स्वामी समर्थ। आणि जर तुम्हाला त्यावर डिटेल माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर नक्की बघा, त्यामध्ये मी सविस्तर माहिती सांगितलेली आहे।